भाऊबीजेच्या दिवशी एक बहीण कायमची निघून गेली. एक डॉक्टर जी इतरांचा जीव वाचवण्यासाठी दिवस रात्र धडपडत होती, पण स्वतःचा जीव वाचवू शकली नाही, कारण तिच्यावर अत्याचार झाला, त्रास दिला गेला आणि शेवटी ती थकली, जगायची आशा संपली. फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या एका महिला डॉक्टरांनी दिनांक 23 ऑक्टोबर रोजी म्हणजेच भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. मृत डॉक्टर ही बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील राहणारी असून अत्यंत गरीब कुटुंबातील त्या उभ्या राहिल्या होत्या. डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहणारी ही मुलगी आज कुटुंबासाठी अभिमानाचा विषय असायला हवा होता, पण आज त्या परिवारावर दुःखाचं सावट आलं, कारण ज्यांनी तिच्या आयुष्याचं रक्षण करायचं होतं त्याच प्रणालीत तिला न्याय मिळाला नाही. डॉक्टर फक्त एक नाव नाही, ती हजारो मुलीसाठी प्रेरणा होती, पण तिच्यावर 4 वेळा अत्याचार झाला असा आरोप तिच्या हातावर लिहिलेल्या सुसाईड मध्ये आहे. विचार करा, किती मोठा आक्रोश असेल तिच्या मनात की तिने स्वतःच्या हातावरच शेवटचं शब्द कोरलं, मला न्याय द्या. पण आता ती बोलू शकत नाही, तिच्या शब्दांनी सर्व काही सांगून ठेवलं आहे. या घटनेनंतर संपूर्ण समाजात संतापाची लाट उसळली. भडगाव येथे शेतकरी संघ संचालक नगरसेविका योजना पाटील, अभिनव संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सुवर्णा पाटील, शिवप्रेरणा संस्थेच्या मीना बाग, सचिव मनीषा पाटील आणि रेखा शिरसाट यांनी तहसीलदार शीतल सोलाट आणि पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना निवेदन दिलं. त्यांनी स्पष्ट शब्दात मागणी केली, पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांवर कठोर कारवाई व्हावी. मृत महिला डॉक्टरांच्या कुटुंबाला आर्थिक व मानसिक आधार द्यावा आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रणालीत सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी. आज प्रश्न फक्त एक डॉक्टरांचा नाही, प्रश्न आहे प्रत्येक नोकरी करणाऱ्या महिलांचा, सुरक्षिततेचा. जर रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टर सुद्धा सुरक्षित नसेल तर मग सामान्य महिलांचं काय? हे फक्त एक कुटुंबाचं दुःख नाही, हा समाजासाठी असा आहे ज्यांनी मुलगी शिकवली, उभी राहिली, पण प्रणालीने तिला वाचवलं नाही. आज न्यायाची मागणी फक्त तिच्या कुटुंबाकडून नाही तर प्रत्येक त्या मुलीकडून आहे जे भीतीने जगते. आता वेळ आली आहे अशा दोषींना उदाहरणार्थ शिक्षा देण्याची, जेणेकरून कोणत्याही डॉक्टर बहीण किंवा मुलीला पुन्हा असा शेवट लिहावं लागणार नाही. ज्याचं काम जीव वाचवणं होतं त्यांना स्वतःचं आयुष्य वाचवता आलं नाही. ही घटना केवळ एक आत्महत्या नाही तर व्यवस्था, समाज आणि प्रशासनाला जागवणारा इशारा आहे. डॉक्टर बहिणीला न्याय मिळालाच पाहिजे. आरोग्य दूत न्यूज बघण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.